परसूल शिवारात युवक व अल्पवयीन युवतीचा दोघेजण एकाच बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, तर चांदवड तालुक्यातील परसूल गावात एकच खळबळ। नमस्कार, आपण बघत आहोत डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड। चांदवड तालुक्यातील परसूल शिवारात मंगळवार दिनांक 21 जुलै 2026 रोजी सकाळी युवक जितेंद्र सुभाष पावराव वय वर्षे 24 ते 26 राहणार खुंटी तालुका खुडा जिल्हा अलीराजपूर मध्य प्रदेश व अल्पवयीन युवती रंजना दिवाळी वळवी अंदाजे 16 वर्षे राहणार अक्राणी तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार असे दोघींचे नाव असून परसूल गावातील शेतकरी संजीव यशवंत ठोंबरे यांच्या शेतातील रोडमधील झाडावर गळफास घेऊन मृत अवस्थेत दिसून आले। यावरून संजय ठोंबरे यांनी गावातील पोलीस पाटील सौ सोनाली विजय सोनवणे यांना फोनद्वारे कळवले असता त्यांनी घटनास्थळी जाऊन बघून स्थानिक पोलीस स्टेशन चांदवड येथे कळवले। या घटनास्थळी चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व त्यांचे पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी जाऊन पंचनामा करून आकस्मिक मृत्यू नोंद म्हणून 63/2026 अंतर्गत करण्यात आले असून व त्यांची उत्तर तपासणी करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे ठेवण्यात आले आहे। पुढील तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल सिरसाट हे तपास करीत आहे। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या व जाहिराती तात्काळ बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क कार्यालय पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड गेट नंबर 2 सांगळे कॉम्प्लेक्स नाशिक हवेत चांदवड। संपर्कासाठी फोन नंबर 9822 49 99 40 89 83 150 460। मुख्य संपादक देविदास जाधव चांदवड।